हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, सकाळचे 6 वाजले. 6 वाजेपर्यंत माझे बरंचसं काम आवरून गेलं. बाहेरचं झाडून घेतलं, रांगोळी घातली, देवपूजा पण झाली आणि छान अशी तुळशीला पाणी पण घालून झालं. आता चहा ठेवून घेते आणि पारुशे घरे लगेच झाडून घेते, म्हणजे पारुशे घरे झाडायचे राहिले होते ते झाडून घेते. झोपलेले आहे बाकीच्या रूममध्ये, तर एकच रूम रिकामा आहे म्हणजे किचन, तर किचन आवरून घेते. तर दोन्ही घरांमध्ये ना झोपलेले, त्यामुळे ते काही आवरत नाही, म्हणजे माझ्यामुळं त्यांना नको डिस्टर्ब. तर हे घर पण पुसून पण घेते लगेच आणि झाडून पण घेते. तोपर्यंत माझा चहा पण उकळतोय. तर असे आगल्या दिवशी जर कामाचं नियोजन केलं ना, दुसऱ्या दिवशी पटकन कामं होतात. आणि सकाळी लवकर उठलं ना, तर सगळे उठण्याच्या अगोदर आहे ना, आपलं अर्धं काम आहे ना हे आवरून जातं. म्हणजे जे रिकामं घर आहे किंवा रिकाम बाथरूम वगैरे ते पण धुवून होतं. तर आता आहे ना, घर पण पुसून घेते. तर चहा पण उकळतोय तोपर्यंत एकच रूम आहे ना, तो पण पुसून होतो. त्यानंतर ते दोन्ही रूम आहे ना खाली झाल्यानंतर ते पण आवरून घ्यायचे. तोपर्यंत हा एक रूम खाली आहे ना, तो रिकामा रूम आहे ना, तो पुसून होतो. तर अशा पद्धतीने ना कामाचं नियोजन जर असलं ना आपलं, तर कामं आहे ना ही पटपट उरकून जातात. आणि आम्हाला कसं मळ्यात पण जावं लागतं, त्यामुळे ना कामं मग असं नियोजन असलं ना कामं लवकर होतात. आणि त्याच्यात आहे ना, काल पाऊस येऊन गेला आहे, त्यामुळं आज काही मळ्यात जायचं नाही आहे. पण मग दररोजची सवय असते ना, ती मग काम पटपट होऊन जातं. आणि एकदा जर सवय लागली ना शरीराला, ती सवय मग कायमच राहते. मळ्यात जायचं असो अगर नसो, आपले कामं हे पटपट होऊन जातात. तर चला, आता घरं पण झाडून पण झालं आणि पुसून पण झालं आहे आता एक रूम. तर आता आहे ना, दुधावरची साय आहे ना ती काढून घेते. म्हणजे रात्रीचं आम्ही दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ना, त्याची मलाई काढून घेते आणि दूध आहे ना किटलीमध्ये टाकून देते. आणि माझा चहा पण झाला आहे. आता विराज उठला आहे, त्याला पण चहा करून देते आहे. आणि मिस्टर आहे ना म्हैस धुवायला गेले, म्हणजे आमच्याकडं म्हैस आहे ना, तिचं दूध काढायला गेले. ते आल्यानंतर ते दूध पण आहे ना घरामध्ये काढून घ्यायचं बाकीचं, आणि उरलेलं दूध आहे ना ती डेअरीला द्यायचं असतं, तर ती किटली पण भरून द्यायची असते. तर आता आहे ना मलाई काढून घेते दुधावरची, म्हणजे आहे ना मग तुपाला आहे ना सोपं जातं. तूप आहे ना जास्त होतं मलाई काढली का. मग रात्रीचं दूध आम्ही ना डेअरीला नेते नाही, मग ते घरीच राहतं ना, त्याच्यामुळं त्याच्यावरची मलाई जर काढली ना, तर भरपूर अशी रात्री मलाई येते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. आणि चहा पण उकळतोय, तर आता चहा घेऊन घेते. आणि म्हणजे माझं तर झालं आहे, पण विराजला देऊन देते असं. तर त्याला चहा देते आणि नंतर आहे ना किटल्या भरून घेते दुधाच्या. तर असं आहे ना, पोळ्या पण झाल्या आहे माझ्या. पोळ्यांचं काही मी शूट घेतलं नाही, तर पोळ्या पण करून घेतल्या आहे. फक्त आता भाजी राहिली आहे, तर भाजीचं पण नियोजन आहे. तर मेथीची भाजी बनवायची आहे, पण लाईट गेली होती ना मध्ये, त्यामुळे आहे ना मग मसाला काढायला, तर त्यामुळं मग मी भाजी नाही केली. तर अगोदर पोळ्या करून घेतल्या, म्हटलं त्या लाईट आली का मग भाजी करू. तर आता आहे ना दूध किटलीमध्ये टाकून देते आहे. तर दूध पण काढून आणलं त्यांनी, तर दूध आहे ना घरी काढून घेते मी. आणि बाकीचं दूध आहे ना किटलीमध्ये टाकून देते, म्हणजे किटलीमध्ये डेअरीला जाईल ते.
तर अशा पद्धतीने आहे ना माझं कामाचं नियोजन असतं. तर 9 वाजेपर्यंत आहे ना माझं घरातले सर्व काम आवरून जातं. तर आता आहे ना विराजचा चहा पण झाला आहे. तर तो अजून आला नाही आहे घेण्यासाठी. तर मग त्याला चहा देते आहे आणि दूध पण तापायला ठेवून देते. म्हणजे एका साईडला आहे ना दूध पण तापून जातं. तर असं आहे माझं दररोजचं कामाचं नियोजन. तर दूध तापायला ठेवलं आहे एका साईडला. आता त्याला पण चहा देते आणि लगेच भाजीची तयारी करते, म्हणजे भाजी टाकून देते. तर बघा भाजी ना निवडून ठेवलेली होती आणि पावसाळ्यात आहे ना भाजीला थोडीशी मातीच आलेली असते ना, त्यामुळे ना मोठं भांडं घेतलं. तर भाजी ना मोकळी अशी धुतली ना तर मग त्याच्यावरची माती ना सर्व निघून जाते. तर काल पावसामध्येच आणली होती आम्ही सॉरी भाजी. तर त्याला आहे ना माती होती. तर ती माती ना मोकळ्या पाण्यामध्ये चांगली निघून जाते. तर आता भाजी पण फोडणीला टाकते मी. तर मेथीची भाजी करते आज शेंगदाणे लावून. तर ही रेसिपी ना मी तुम्हाला बऱ्याच वेळ दाखवली आहे, त्यामुळे ह्या वेळेस काही एवढी डिटेल दाखवत नाही आहे. तर बरंच म्हणजे 4-5 वेळेस मी तुम्हाला ही रेसिपी दाखवून झाली आहे. पातळ मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. पण आज आम्ही ना पोळ्या केल्या आहे, भाकरी नाही केल्या आहे. तर चला आता आहे ना मेथीची भाजी करून घेते. त्यानंतर आता फक्त माझे आहे ना कपडे आणि भांडे एवढे 2च कामं राहिले. बाकीचे सर्व कामं आवरले. आजी बाबा उठले, त्यांचा पण चहा पाणी झाला आहे. अंघोळी पण झाल्या त्यांच्या आणि आजीची देवपूजा चालू आहे. आजी पण देवपूजा करत असताना माळ जपत असतात, तर त्यांची पण देवपूजा चालू आहे. तर ते देवपूजा करताय म्हटलं तोपर्यंत भाजी पण टाकून देते मी. म्हणजे भाजी टाकून दिली ना तर भाजी कमी गॅसवर शिजून जाते आणि भांडे पण होऊन जातात. बाहेर बरेचसे कामं असे आवरून जातात. आणि मी ना व्हॉईसवरच करून सांगते, कारण आहे ना घरामध्ये टी व्ही चालू असताना टी व्हीचा आवाज आहे ना जास्त असतो, त्यामुळे ना कॉपीराईट येतो. म्हणून मग आहे ना मी व्हॉईसवर करून सांगते. आवाज आहे ना म्यूट करून देते. तर सकाळी सकाळी ना बाबांते ते कीर्तन ऐकत असतात ना, त्यामुळं आहे ना टी व्ही चालू असतं आणि आवाज जास्त असतो ना, त्यामुळं मग मी बोलते ना तर तो आवाज पण व्हॉईसमध्ये येतो माझ्या. त्यामुळं आहे ना मग मी आवाज म्यूट करून टाकते आणि व्हॉईसवर करून सांगते. तर अशा पद्धतीने आहे ना माझं कामाचं नियोजन आहे. आता भाजी टाकून दिली का लगेच आहे ना कपडे धुवून घेणार आहे. पण आधी ना मसाला काढून घेते भाजीचा. तर भाजी परतून घेतली का चांगली, त्यामध्ये ना शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करून टाकलं आहे मी. तर तुम्हाला मी अगोदरच बोलली की रेसिपी मी काही शेअर करत नाही, कारण अगोदरच मी रेसिपी टाकलेली आहे मेथीच्या भाजीची. त्यामुळं मी काही शेअर करत नाही आहे. फक्त मी आज आहे ना आज म्हणजे सगळे उठण्याच्या अगोदर आपलं काम किती आवरतं हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर हे बघा भाजी पण झाली माझी. आता भांडे पण घासून आणले मी आणि भाजी म्हणजे परतायला टाकली आणि लगेच भांडे घासायला गेले. तोपर्यंत भांडे घासायपर्यंत आहे ना भाजी परतून झाली. आता मसाला टाकून दिला आणि भाजी थोडीशी राहिलेली ना ती बारीक गॅसवरती शिजून जाईल. तोपर्यंत कपडे पण धुवून होतात. म्हणजे असं आहे ना कामाचं नियोजन असतं माझं. आणि मग काम पण पटकन आवरतं ना, त्यामुळं मग असं कामाचं नियोजन असलं का बरं असतं. आणि रात्रीच मी सकाळी भाजी काय करायची ते ठरवलेलं असतं, म्हणजे भाजी पटकन होती. आणि आमच्याकडे आहे ना भाजी म्हणजे स्वयंपाकच केला जातो सकाळी. नाश्ता वगैरे काही राहत नाही ना, त्यामुळं मग पोळ्या केल्या का लवकर मग नाश्त्याची गरज पडत नाही. तर चला आता कपडे धुवून घेते. तर मी बाहेर आली आता कपडे धुवायला. आम्ही बाहेर टाकीवरतीच कपडे धुत असतो आणि भांडे पण मी इथंच घासत असते. घरामध्ये बेसिंगमध्ये भांडे घासायला जागा नाही आहे, म्हणजे जागा आहे पण पाणी नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.